आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। गुपचूप पुढे चालत राहा मामाश्री। चल भाचा चल। हो चला चला। भाचा हे हस्तिनापुर नाहीये जिथे डोळे झाकून देखील चालता येईल। हे तर इंद्रप्रस्थाचे महाल आहेत, इंद्रप्रस्थाचे, जिथे डोळे उघडे ठेवूनच चालावं लागतं। आजचं हे हसणं तुला महागात पडेल राणी, खूप महागात पडेल। मग आता महाराज आज्ञा असावी। अरे की घाई तरी काय? किती दिवस झाले आम्ही दोघं द्वारकेच्या बाहेरच आहोत। तिकडची व्यवस्था देखील तर सांभाळावी लागेल। तुला बलराम मिळाले आहेत बलराम, त्यांची खूप चापलुसी कर। हा वाटेल ते कर तू, तुला त्यांना तुझे गुरु बनवावंच लागेल। दुर्योधन हे तू काय करतोयस? हा तर त्याच्या देवतेची पूजा करतोय, द्वारकाधीश पूजा। दुर्योधन, तुझ्या नम्रतेने मी प्रभावित झालो आहे। दुर्योधन, आजपासून तू माझा शिष्य बनलायस। मी तर शकुनी मामांच्या लीला पाहून हसत होतो रुक्मिणी। शकुनी मामा काय केले त्यांनी? त्यांनी असे फासे फेकले आहेत की बलराम दादाने दुर्योधनाला आपला शिष्य बनवला आहे। भावा भावांमध्ये दरी निर्माण करण्याची कुटील खेळी शकुनीने कौरव आणि पांडवांसोबतही खेळली होती, आणि आज पुन्हा त्याने तीच खेळी कृष्ण आणि बलरामासोबतही खेळली आहे। सांभाळून भाचा, सांभाळून। दुर्योधन, गदा युद्धाचे देखील काही नियम असतात। ज्याच्या हाती गदा नसेल त्याच्यावर कधी वार नाही करायचा। घे, चल।
नाही नाही दुर्योधन, एक महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की गदायुद्ध करणारे योद्धे कमरेच्या खालच्या भागावर कधी वार करत नाहीत. अतिशय उत्तम बलराम दादा, अतिशय उत्तम. भाचेश्री, अजून खूप काही शिकायचे तुला बलराम दादांकडून. शकुनी मामा, दुर्योधन नक्कीच शिकेल. माझा शिष्य श्रेष्ठ गदाधारी बनेल. मुरलीधरा, बासरी वाजवणं का बंद केलंस तू? तुझ्या बासरीतून किती मधुर स्वर बाहेर पडतात. जसे तुझ्या धनुष्यातून लक्षवेधी बाण, हो ना? माझ्या धनुष्यातून सुटणारे बाण शत्रूला घायाळ करतात. परंतु तुझ्या बासरीतून जे मधुर स्वर बाहेर पडतात ते शत्रूला देखील संमोहित करून टाकतात. पार्थ, आता यामुळे तू धनुष्य सोडून हातात बासरी घेऊ नकोस बरं. जेव्हा तू धनुष्य तुझ्या हातात धारण करतोस तेव्हा तेच धनुष्य शत्रूला एका दिव्य अस्त्राप्रमाणे भासतं. पार्थ, आता भविष्यात डोकवण्याचा प्रयत्न कर आणि नव्या नव्या अस्त्रांचा संग्रह करून अस्त्रशस्त्रांनी संपन्न हो. वासुदेव, तू देखील तर एक महान योद्धा आहेस, परंतु मी तुला कधी शस्त्रास्त्रांचा संग्रह करताना पाहिलेलं नाही. तू बाणांनी कमी आणि बुद्धीने जास्त काम करतोस. प्रिय मित्र अर्जुन, जेव्हा तुझ्यासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी माझा मित्र असेल आणि माझ्यासोबत पांडवांचं सामर्थ्य असेल आणि बलरामांसारखा समर्थ योद्धा माझा भाऊ असेल, तर मला अस्त्रसंग्रह करण्याची काय आवश्यकता आहे? एक सांगू का मुकुंदा? हो, सांग. तू आणि भीमदादा एक सारखेच आहात. कसं काय बुवा? भ्राता भीमला त्याच्या बाहुबलाचा सार्थ अभिमान आहे. त्याला त्याच्या बाहुबळावर विश्वास आहे. त्याच्यासारखाच मुकुंदा, तुला तुझ्या बुद्धिमत्तावर विश्वास आहे. कदाचित याच कारणाने तू तुझ्या बाहुबलाचा वापर करण्याआधी तुझ्या बुद्धिबळाचा वापर करत असावास. आज झालंय तरी काय, तू माझी एकामागून एक प्रशंसाच आरंभली आहेस. अच्छा, हे तरी सांग, तू आमची ही द्वारका नगरी व्यवस्थित पाहिलीस तरी की नाही? कशी वाटली आमची द्वारका तुला? तुझ्यासारखीच मनमोहक. कोणाचं मन मोहून टाकायच्या गोष्टी चालू आहेत भाऊजी? अगं वहिनी, खरं तर हे आहे की कृष्ण सांगत होता की तू त्याच्या मनाला भुरळ घातली आहेस. आणि असं देखील म्हणत होता की द्वारका तुझ्यासारखीच मनमोहक आहे. काय सांगताय का भाऊजी? आज अतिशय गोड गोड बोलत आहात तुम्ही. श्रीकृष्णाचे बासरीजी ऐकले मी. रुक्मिणी, आज काही तुझ्या बोलण्याला अर्जुन फशी पडायचा नाही. अच्छा, तर मी चलतो वासुदेव. कुठे निघालायस? वासुदेव, मी शिकारीसाठी निघालो आहे. आज्ञा द्यावी वहिनी. अहो, अर्जुन तर निघाले. मग त्यात काय, जाऊ दे. जाऊ दे? असं कसं जाऊ देऊ? तुमची इच्छा आहे ना की सुभद्रेचा विवाह अर्जुनाबरोबर व्हावा? अशी इच्छा तर आहे माझी. मग ही इच्छा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अर्जुन आणि सुभद्रा एकमेकांना पाहतील.
त्यांच्या मनात एकमेकांप्रती आकर्षण निर्माण होईल. परंतु आजपर्यंत ना अर्जुनाने सुभद्रेला पाहिलंय ना सुभद्रेने अर्जुनाला. मग या दोघांचं मिलन व्हावं तरी कसं? रुक्मिणी, होईल ग. पण कसं काय होईल? सुभद्रा रेवतक पर्वतावर तिच्या सखींबरोबर क्रीडा करायला गेलीये आणि अर्जुन दररोज शिकारीसाठी जातोय. मग या दोघांमध्ये प्रेम फुलायचं कसं? सारथी, रथ थांबवा. जा सखी, हरिण घेऊन ये. तुम्ही थांबा. हे हरिण माझं आहे. नाही सखी, हे हरिण माझं आहे. घेऊन या याला. असं कसं होऊ शकतं? देवी, या हरणाचा शिकार मी केला आहे, त्यामुळे हे हरिण माझं आहे. हा तुमचा भ्रम आहे. हरिणीची शिकार मी केली आहे, त्यामुळे हरिण माझं आहे. माझा बाण लागूनच हे हरिण मेलं आहे. हा देखील तुमचा भ्रम आहे महोदय. माझा बाण लागल्यानेच हरणाचा मृत्यू झालाय. आणि हरणावर माझा अधिकार आहे, त्यामुळे हरणाला मीच घेऊन जाणार. या सुंदरीचा आवेश मोहक आहे. हिच्या नयन बाणांनी तर मी घायल झालो आहे. कोण असेल ही सुंदरी? आज हिला बघितल्यानंतर माझ्या मनात प्रेमाचे तरंग उठू लागले आहेत. सखी, उचला त्या हरणाला. देवी, मी स्त्रियांशी कधीही युद्ध करत नाही, परंतु या हरणासाठी मी अवश्य युद्ध करेन. सुंदरीचा राग सुद्धा किती मोहक आहे. देवी, हरिण माझं शिकार आहे आणि त्यामुळे मी तुला याला घेऊन जाऊ देणार नाही.
आधी तुझ्या धनुष्यावर बाण चढवायला शिक, मगच आमच्या राजकुमारी बरोबर युद्ध करायचा विचार कर. तुम्ही तर द्वारकेचे रहिवासी वाटत नाहीत. बहुधा म्हणूनच तुमच्याकडून राजकुमारींना आव्हान देण्याची चूक झालीये. तुम्ही धनुर्धारी अर्जुनाचं नाव नाही ऐकलं कधी? अर्जुन? कोण अर्जुन? माहित नाही तुम्हाला? अं? या जगातला श्रेष्ठ धनुर्धर शत्रुंजय अर्जुन. तो सुद्धा आमच्या राजकुमारी समोर टिकू शकणार नाही. मग तुझा तर प्रश्नच येत नाही. अच्छा देवी, मग हे हरिण तुमचंच आहे. सखी, हरणाला घेऊन या. भाऊजी, मी जे काही ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलंय तुम्ही? एका मुलीने तुम्हाला पराभूत केलं म्हणे. हे मी काय ऐकतोय पार्थ? हा तर भाऊजी, कसे काय पराभूत झालात तुम्ही? ती खूप सुंदर होती का? हो वहिनी, खूपच. आत्ता लक्षात आलं की बाणांनी तुम्ही कधी घायल नाही होत, पण लावण्यवतीच्या नजरेतून जे बाण सुटतात त्यांनी तुम्ही अवश्य घायल होता. हा तर भाऊजी, आता हे सांगा, ती होती तरी कोण? ओळखत नाही मी तिला. माझा अंदाज आहे की रेवतक पर्वतावर जो उत्सव सोहळा सुरू आहे त्यासाठी कोणत्या तरी प्रदेशातून राजकुमारी आली आहे.
ह्याला म्हणतात धनुर्धर. तुमच्या सखीने मला धनुष्यावर बाण चढवण्याची कला शिकण्याचा सल्ला दिला होता.
मी म्हंटल होतं ना की सुभद्रे करता वर संशोधन करण्याची काही एक आवश्यकता नाहीये. वर स्वतःच द्वारकेत चालत येईल. अच्छा, आत्ता लक्षात आलं की तुम्ही सुभद्रेचा विवाह अर्जुनाशी लावून देणार आहात. मग कसा वाटला तुला सुभद्राचा वर? सगळं काही गुपचूप ठरवता तुम्ही आणि बहाणे असे बनवता जणू तुम्हाला काही माहीतच नाहीये. वहिनी, सुभद्रा, वहिनी. सुभद्रा, तू सुखरूप तर आहेस ना? सुभद्रा भीतीने थरथर कापते आणि तुम्ही हसता आहात. अगं, तू माझ्यावर का चिडतेयस? मी तर काही अपराध नाही केला. अपराध तर केलाय त्या हत्तीने. दादा, हत्ती किती बेभान झाला होता आणि तू प्रेक्षक बनून बघत राहिलास. अगं माझ्या लाडक्या बहिणी, कधी कधी प्रेक्षकाची भूमिका देखील पार पाडावी लागते. प्रेक्षक होण्यात देखील एक आनंद मिळतो. जर त्या हत्तीने मला उचलून फेकून दिलं असतं तर? अगं रुक्मिणी, समजाव तुझ्या लाडक्या नंदेला. मी छोटी मुलगी नाहीये दादा, जे तू वहिनीला सांगतोयस मला समजावायला. छोटी राहिलेली नाहीयेस म्हणून तर मी प्रेक्षकाची भूमिका पार पाडली. हे बघ सुभद्रा, तुझ्या दादाला हे माहित होतं की हत्ती तुझ्या सावलीला देखील स्पर्श करू शकणार नाही. ते कसं काय? कारण तुझं रक्षण करण्याकरता अजेय धनुर्धर पार्थ होते ना. पार्थ? अर्थात कुंतीपुत्र अर्जुन? हो सुभद्रा, तिन्ही लोकात ज्यांची बरोबरी करणारा कुणीही धनुर्धर नाहीये, तोच तो कुंतीपुत्र अर्जुन. हो, माझा सखा अर्जुन. हे हरिण माझी शिकार आहे आणि त्यामुळे मी तुला याला घेऊन जाऊ देणार नाही. आता तर तू सुद्धा मान्य करशील की प्रेक्षकाची भूमिका पार पाडण्यात देखील एक वेगळाच आनंद लाभतो ते. सुभद्रा, अचानक तुझ्या गालांवर असे इंद्रधनुष्याचे रंग का पसरले बरं? तुम्ही अगदी योग्य वेळी आलात हो भाऊजी. भाऊजी, आता थांबवा की तुमचं शरसंधान. अर्जुन,
ये मी तुझी ओळख करून देतो. ही आहे माझी लाडकी बहीण सुभद्रा. तुमची बहीण? हो. आणि सुभद्रे, हा आहे द्रोण शिष्य कुंती पुत्र अर्जुन. वा द्वारकाधीश वा, वा द्वारकाधीश वा. वा भात्यश्री वा. वा भात्यश्री वा. वा दुर्योधन वा वा, खूप छान. दुर्योधन, खूप लवकरच तू गदायुद्धाचे डावपेच शिकून घेतलेस. तू झाल्यासारखा शिष्य लाभल्याने मी स्वतःला अगदी कृतकृत्य मानतोय. परंतु द्वारकाधीश, याने तर तुमचा अपमान केला आहे. तुमचा हा विचार अनुचित आहे शकुनी मामा. शिष्याकडून हार पत्करणं याहून अधिक चांगली गुरुदक्षिणा काय असू शकते. मला तर दुर्योधनाचा अभिमान आहे. दुर्योधन, खूप लवकर तू जगातला सर्वश्रेष्ठ गदाधारी बनशील. यशस्वी भव. दुर्योधन, ज्या काही उणीवा तुझ्यात बाकी आहेत त्या आपण लवकरच भरून काढू. चार अधिक एक 5. भात्यश्री 5 म्हणजे 5 पांडव. आज मी अतिशय प्रसन्न आहे दुर्योधन, खूप प्रसन्न, कारण तू अर्धी लढाई आज जिंकून घेतलीयस. मामाश्री, तुम्ही चिंता करू नका. मी या गदेने त्या 5ही पांडवांचा चक्का चूर करून राहिलेली अर्धी लढाई देखील जिंकून येईन. नाही भात्यश्री, इतकी घाई केली तरी आपल्या लाभानेऐवजी नुकसान होऊ शकतं ना. लक्षात ठेव, लढाई केवळ युद्ध करूनच जिंकता येते हा तुझा भ्रम आहे. राजनीतीने सुद्धा जिंकता येते लढाई. मला नीटसं समजलं नाही मामाश्री. समजवतो तुला मी भात्यश्री, समजवतो. ऐक, आपण पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला तर तो सफल नाही झाला. आता तर ते सम्राट देखील झालेले आहेत. जेव्हा केव्हा मी हा जयघोष ऐकतो ना की सम्राट युधिष्ठिर येत आहेत, तेव्हा माझ्या मनात खोलवर कुठेतरी क्रोधाग्नी उफाळून येतो. हा मामाश्री, माझ्या मनात देखील असाच क्रोधाग्नी उफाळून येतो.
हा द्वेष आणि क्रोधाचा अग्नी विझवण्याचा एक मात्र उपाय आहे, पांडवांचा समूळ नाश. हो भाचेश्री, त्यांचा समूळ नाश हाच एक उपाय आहे. परंतु हे संभव नाहीये, कारण ते अजूनही शक्तिशाली आहेत. वासुदेव श्रीकृष्ण त्यांचा सखा बनलाय त्यांचा. हे बघ दुर्योधन, जर बलराम आपल्या बाजूने उभे राहिले ना, तर आपण पांडवांबरोबर कृष्णांवर देखील मात करू शकतो. परंतु मामाश्री, बलराम दादा आपल्या बाजूने कसे काय येतील? येतील, अवश्य येतील भाचेश्री, अवश्य येतील. जर तुझा विवाह बलरामांची बहीण सुभद्रेशी झाला ना तर. सुभद्रा? हो, सुभद्रा. तेव्हा तू विचार करू शकतोस की संपूर्ण लढाई जिंकून घेतली आहेस. विचार कसला करतोयस दुर्योधन, विचार कसला करतोयस? सुभद्रा तरुण आहे, सुंदर आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, वासुदेव कृष्ण आणि बलरामांची ती बहीण आहे. एक गोष्ट सांगू का दुर्योधन? ठाऊक आहे तुझ्या आईने म्हणजे माझ्या बहिणीने, गांधारीने हे माहित असून सुद्धा की धृतराष्ट्र आंधळे आहेत, लग्न का केलं? का? कारण हस्तिनापूर साम्राज्याच्या वतीने पितामह भीष्मांनी धृतराष्ट्रांकरता गांधारीला मागणी घातली होती. माझे वडील नकारही नाही देऊ शकले. आणि गांधारी सुद्धा हे समजून चुकली होती की जर तिने नकार दिला ना तर भीष्म तिला स्वयंवराच्या मंडपातून पळून घेऊन जातील आणि त्यांना थांबवण्याचं धाडस कुणीही नाही करणार. याला म्हणतात बळ, याला म्हणतात नीती. या उदाहरणावरून मी तुला हेच समजावून सांगतोय भाचेश्री की जर तुझा विवाह बलरामांच्या बहिणींबरोबर झाला ना तर तो कृष्ण तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. म्हणूनच आपल्याला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करायचं आहे. कारण माझ्या गुप्तचरांनी सांगितलेलं आहे की अर्जुन द्वारकेत पोहोचलेला आहे. सुभद्रा!
सुभद्रा, अहो हात सोडा ना. मी हा हात सोडून देण्यासाठी पकडला नाहीये. जर तू जन्मजन्मांतरासाठी तुझा हात माझ्या हातात देशील तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. तर मग तुम्ही दादाशी बोला एकदा. सुभद्रा, मी चक्रव्यूह सुद्धा भेदू शकतो, परंतु कृष्णाशी या विषयावर चर्चा नाही करू शकत. कृष्ण माझ्या बाबतीत काय विचार करतील या विचारानेच मी अस्वस्थ होतो. या व्ह्यूचा भेद कसा करावा हे माझ्या लक्षात येत नाहीये. कोणीतरी येतंय. सुभद्रा, इथे तर कोणी नाहीये. सुभद्रा, सुभद्रा, सुभद्रा. सुभद्रेच्या प्रेमात तर मी पार वेडा झालोय. दिवसा देखील स्वप्न बघू लागलो आहे. 6 हवेत मला बलराम दादा, 6 खेळा हवेत, तरी 6. आधी. 6 बघा, 6 पडले. 5च पडले. मामाजी, बहुतेक आज तुमचा दिवस नाहीये. आता माझी खेळी. हा हा, तुम्ही खेळा, खेळा तुम्ही. हे पडले 4. 4. हे 1, 2, 3 आणि हे 4. मामाजी, तुम्ही तर हरलात. दादा, या पराभवात सुद्धा एक प्रकारचं समाधान असतं की मी तुमच्यासारख्या सामर्थ्यशालीकडून हरतोय. ठीक आहे तर मामाजी, आता मी माझ्या दालनात परत जातोय. दुर्योधन, आता आपण आखाड्यात भेटूया. मी हे पाहू इच्छितो की आता गदा युद्धामध्ये माझा शिष्य किती पाण्यात आहे. ठीक आहे तर. मामाश्री, तुम्ही हरलात. भाचेश्री, मला तर या पराभवात तुझ्या विवाहाची सनई ऐकू येते रे. बलरामांना मी हर प्रकारे प्रसन्न ठेवू इच्छितोय, कारण माझी इच्छा आहे की मी जेव्हा सुभद्रेच्या विवाहासाठी बलरामांशी दूत खेळेन ना, तेव्हा जीत आपलीच झाली पाहिजे. हो सुभद्रा, सुभद्रा. श्रीकृष्णचरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण.